नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी. साबुदाणाची खिचडी कशी बनवायची, एकदम मोकळी आणि खुसखुशीत अशी उसळ कशी बनवायची साबुदाण्याची, ते पाहणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन रेसिपी आहे आणि इतकं सोपं की कोणीही सहज बनवू शकेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. नवनवीन रेसिपीसाठी लाईक करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज दररोज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा मंडळी, इथे पाहू शकता असा हा एकदम मोकळा मोकळा आणि खुसखुशीत साबुदाणाची उसळ कशी बनवायची आपण पाहूयात. साबुदाणा खिचडी सरळ पद्धतीने आणि अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही साबुदाणा आपण इथे बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहोत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत आणि मिरच्या इथे आपल्याला लागणार आहेत. तर साबुदाणा आपण रात्रभर भिजवायला ठेवलेले आहेत आणि तसे भिजतात. इथे तुम्ही पाहू शकता. रात्री जेव्हाही आपल्याला साबुदाणा भिजवायचा असेल तर रात्री भिजवायचा, त्यामुळे काय व्यवस्थित साबुदाणा भिजले जातात आणि अजिबात खिचडी होत नाही आणि व्यवस्थित भिजल्यामुळे अजिबात एकमेकाला चिटकत नाही. अगदी मोकळे मोकळे साबुदाणा इथे तयार होतात. तर त्यासाठी इथे आपल्याला 4 मिरची आपण इथे घेतलेल्या आहेत, ते कापून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने कापून घेणार आहोत. अगदी सहज आणि झटपट आपला हा साबुदाणा खिचडी पारंपरिक पद्धतीने आपण इथे बनवत आहोत. तर आता आपण बटाट्याची साल काढून घ्यायचे. बटाट्याची साल काढून 2 बटाटे आपण मोठे घेतलेले आहेत, त्याची साल काढून आपण अगदी मध्यम असे बटाटे कापून घ्यायचे. पातळ पातळ कापून घ्यायचे आणि मध्यम आकाराचे कापून घ्यायचे. खूप मोठे ठेवायचे नाही, नाहीतर साबुदाणा खाताना नको असा होतो. जरा छोटे छोटे असले तर आपल्याला खावंसंही वाटेल आणि दिसायलाही छान दिसतं. तर पहा, या पद्धतीने आपण बटाटा कापून घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला ही साबुदाणा खिचडी आवडतो का? आवडल्यास नक्की कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहता तेही नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. तर पहा मंडळी, या पद्धतीने आपण बटाटे कापून घ्यायचे. अगदी सहज 5 ते 10 मिनिटात बनणारा हा साबुदाणा खिचडी आपण इथे बनवत आहोत. तर आता आपण बटाट्याची व्यवस्थित कापून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी छोटा मोठा तुम्ही बनवू शकता. आणि यामध्ये आपण इथे हिरवी मिरची घालून बनवत आहोत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हिरवी मिरचीचा ठेचा, जर तुमच्या घरात कोण लहान नसतील तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घालून बनवलात तर त्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही, इतकी जबरदस्त लागते. हिरवी मिरचीचा ठेचा बनवायचा. आपण इथे मिरची घालून घेतलेला आहे, त्याच्याऐवजी आपण हिरवी मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखटही आपण वापरू शकतो. तेही साबुदाणा खिचडी अप्रतिम लागतो. मिरचीऐवजी आपण इथे मिरची वापरून बनवणार आहोत. जर तुम्ही मिरची वापरत नसाल तर लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा वापरलात तर एकदम भन्नाट लागतो मंडळी. आता आपण कढई ठेवून घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेतला. पटकन आपण मिरची देखील यामध्ये घालून घेतलेला आहे. मिरचीमध्ये थोडा मीठ घालून घ्यायचा, म्हणजे साबुदाणा खिचडी खाताना आपला मिरची लागला तरीही तिखट नाही लागणार, त्यामुळे आपण मीठ घालून घ्यायचा मिरचीमध्ये. आणि त्यानंतर बटाटेही यामध्ये घालून घ्यायचे, मस्त परतून घ्यायचे अगदी लालसर होईपर्यंत आणि मस्त शिजेपर्यंत आपण परतून घ्यायचे. आणि त्यामध्येच आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात. बटाट्यामध्ये मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि बटाट्यामध्ये थोडा मीठ घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण लावून शिजवलात तरीही काही प्रॉब्लेम नाही. आता तितक्यात आपण इथे शेंगदाण्याचं कूट देखील आपल्याला तसंच तयार करून घ्यायचं. शेंगदाणे भाजून त्याची साल काढून आपल्याला ठेचून घ्यायचं आहे, ओबडधोबड शेंगदाणे. तर पहा, शेंगदाण्याचं कूट आपण इथे तयार करून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे. आता आपण इथे पाहू शकता शेंगदाण्याचं कूट ओबडधोबड आपण आता बनवून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
खिचडी तशी तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. काही जण जिरे वापरतात, काही कोथिंबीरसुद्धा वापरतात, पण इथे आपण कोथिंबीर वापरलेलं नाही आहे. काही जण टमाटर, कोथिंबीर, जिरे, मोहरी देखील खातात उपवासाला. पण आपण इथे काहीच न घालता फक्त 2-3 वस्तूमध्ये साधारण साधा साबुदाणा इथे आपण बनवत आहोत. आता आपण यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचं आहे. आपण इथे मिरची, बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण साबुदाणा घालून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आधीच आपण थोडं मीठ दोन्हीमध्ये घालून घेतलेलं आहे. आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी खालून ते सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात चिटकू द्यायचं नाही. या पद्धतीने आपण संपूर्ण साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंडळी. त्याला 10 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे. मस्त काचेसारखे दिसतील तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं. जेव्हा काचेसारखा साबुदाणा दिसायला लागेल तेव्हा आपला हा साबुदाणा तयार झालेला असेल मंडळी. पाहू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण खिचडी परतून घ्यायचं आहे. अगदी खाली चिटकती का याची काळजी घ्यायचं आहे. अगदी खालूपर्यंत आपण खिचडीला परतून घ्यायचं. आता आपण वर थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटासाठी ठेवून द्यायचं. 2 मिनटानंतर मस्त खिचडी तयार होते. अगदी काचेसारखा पारदर्शक दिसायला लागतं. तुम्ही ते पाहू शकता आता कसा झालेला आहे. आधी आपला व्हाईट दिसत होता, आता पारदर्शी म्हणजे काचेसारखा झालेला आहे. तर आपला इथे साबुदाणा तयार झालेला आहे मंडळी. अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण साबुदाणा बनवलेला आहे. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल मंडळी. ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय ते हे नक्की कमेंट करून कळवा मंडळी. तर आता आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. मस्त असा आपला हा साबुदाणा खिचडी इथे तयार झालेला आहे. पाहू शकता एकदम भन्नाट असा झालेला आहे. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट, बटाटा आणि मिरची एवढा वापरलेला आहे. तुम्ही यामध्ये या व्यतिरिक्त हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर तुम्हाला चालत असल्यास कोथिंबीर हे तुम्ही वापरू शकता, जिरे तुम्ही वापरू शकता. तर आता आपण निंबू कापून घ्यायचं, गरमागरम खिचडी खायचं आहे. उपवासाला स्पेशल आपला हा साबुदाणा खिचडी तयार झालेला आहे. मंडळी बघताय काय, तुम्हीही नक्की ट्राय करा ह्या आषाढी एकादशीला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा, आनंदी रहा. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.